रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. आदमापूर देवस्थानातील सुरक्षा रक्षकांची अहोरात्र सेवा, लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज. श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानला दर रविवारी तसेच इतर दिवशीही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांची सुरक्षा राखणे आणि त्यांना सुरळीत व योग्य पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी देवस्थानातील सुरक्षा रक्षक अहोरात्र सेवा बजावत आहेत. ऊन, पाऊस किंवा थंडी अशा कोणत्याही परिस्थितीतही सुरक्षा रक्षकांच्या सेवेमध्ये खंड पडत नाही. भाविकांची गर्दी नियंत्रित ठेवणे, रांगा व्यवस्थित लावणे तसेच देवस्थान परिसरात शिस्त राखण्याचे काम ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात. विशेषतः रविवारी यात्रेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. अशावेळी सुरक्षा रक्षक अत्यंत सतर्कतेने आपली जबाबदारी पार पाडत भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये याची काळजी घेतात. या सेवेमुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता येत असून देवस्थानातील सुरक्षा रक्षकांच्या निस्वार्थ सेवेमुळे भाविकांकडूनही त्यांचे कौतुक केले जात आहे. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांचा 2026 भंडारा उत्सवानिमित्त आता आमची जय्यत तयारी झालेलीच आहे. आता इथून पुढची सर्व आम्ही ताकदीनिशी सर्व सुरक्षा रक्षक परत कमांडो फोर्स चांगल्या रीतीने आम्ही त्यांची सेवा बजू. सगळ्या भक्तांच्या काही अडचणी आल्या तर त्या भक्तांनी आमच्या सिक्युरिटीने ऑर्डर घ्यावी, आम्ही त्यांनी मदत करतो आम्ही. त्यानंतर आता मी जवळ 15-16 वर्षे इथं काम करतोय. आता ह्या अनुभव बघितला तर दिवसेंदिवस बाळूमामाच्या भक्तांचा ओघ वाढलेला आहे. बघतोय तर प्रत्येक अमावास्या किती असली, उन्हाळ्यापासून थंडी कुठली असली तरी ते अगदी ताकदीनिशी भक्त मंडळ इथं आपल्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची मनोबल आम्ही सेवा करत असतो. अशा पद्धतीने आम्ही या भक्तांना सेवा देऊन आम्ही सिक्युरिटी सगळ्या सांभाळतो. आता मुख्य म्हणजे जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना व्यवस्थित बाळूमामांचं दर्शन मिळावं, त्यांना बाळूमामाचा प्रसाद व्यवस्थित मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळी व्यवस्था लावलेली आहे. दर्शन लाईन टोटल म्हणजे एक मुख्य दर्शन लाईन दर्शन मंडपातून सुरू केलेली आहे. दुसरी दर्शन लाईन दत्तमंदिरच्या साईडने सुरू केलेली आहे. आणखीन ज्या भाविकांना गडबड आहे किंवा जे भाविक ज्यांना वेळ नाही हे करण्यासाठी त्यांच्यासाठी मुखदर्शनाची लाईनची व्यवस्था केलेली आहे. तसेच प्रसाद घेण्यासाठी मंदिरच्या डाव्या बाजूस मोठा भव्य दिव्य मंडप उभा केलेला आहे. त्या मंडपामध्ये कमी कमी एका वेळेस 25,000 ते 30,000 भक्त भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा, प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही सुरक्षा विभाग तसेच दुसरी गोष्ट अशी की आमच्यासोबत असलेले कमांडोज ते सगळे त्यांची व्यवस्था बघत आहेत. दुसरी गोष्ट अशी की गर्दी म्हणल्यानंतर केसे कापू किंवा चोर ह्या अशा गोष्टी येतातच. त्या दृष्टिकोनातून भाविकांना कुठल्या प्रकारचं नुकसान पोचू नये यासाठी देखील आम्ही जागोजागी सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही आमचे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत. बस मला सांगा की आता आपण बघतोय की बाहेर एवढी गर्दी असते, ट्रॅफिक जाम होतं दरवेळेला, तरी प्रत्येक भक्त हा बाळूमामांच्या दर्शन घेऊनच बाहेर पडतो. ही कशी सोय तुम्ही लावतो? आता ते सांगितलं ना, म्हणजे दर्शन 3 लाईनी आम्ही मामांच्यासाठी म्हणजे मामांच्या दर्शनासाठी 3 लाईनी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे त्या 3 लाईनमध्ये पाठीमागे दर्शन मंडपची लाईन, आणखी दत्त